चल वेलकम बॅक. कार्बन कंपाऊंड चालूच आहे. त्यातला आता महत्त्वाचे बीट झालेले आहेत. त्याच्यापेक्षा बी महत्त्वाचा आता व्हेरी इम्पॉर्टंट बीट फंक्शनल ग्रुप नंतरचा, दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर. आता IUPAC काय आहे, त्याचं नॉमेनक्लेचर का केलं जातं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि याच्यातला इंटरेस्टिंग फॅक्ट्स जे आपल्याला समजल्या पाहिजे ते आपण आज बघणार आहे. लेक्चर इंटरेस्टिंग आहे आणि नॉलेजेबल. महत्त्वाचं काय, नॉलेज आहे, इंटरेस्टिंग आणि हार्ड काय सोपं काय त्याचा काय विषय येत नाही, कारण आतापर्यंत काय हार्ड राहिलेलं नाही. समजलं तर सगळं इझीच असते. कळते, फक्त ती मेथड कळायला पाहिजे. मेथड कळाली तर आपल्याला सगळं ॲनालिसिस करता येतं. ठीक आहे, चला मागचं तर सगळं रिव्हिजन आहे, त्याच्यात काय जास्त पडत नाही. आयसोमेरिझम गेला चॅप्टरच्या गेला आपण एक लेक्चर शूट केलेलं आहे. आयसोमेरिझम होप्सो सगळ्याला आता क्लिअर आहे. काय असणार आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असते बट स्ट्रक्चर इज डिफरंट. स्ट्रक्चर डिफरंट होते. स्ट्रक्चर डिफरंट झालं तर प्रॉपर्टी सेम राहतील का, प्रॉपर्टीज आर ऑल्सो बीन चेंज. प्रॉपर्टी देखील चेंज होते. ठीक आहे, मग आयसोमेरिझम झालेला आहे, त्याच्या आधी फंक्शनल ग्रुप सगळं क्लिअर आहे. आता ज्याला फंक्शनल ग्रुप आणि हायड्रोकार्बन्स ह्या गोष्टी व्यवस्थित समजले त्या, अल्केन अल्केन अल्काइन, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड. फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजनचा ग्रुप आहे, हॅलोजन्सचा आहे आणि अमाइनचा दॅट इज नायट्रोजन. कळते, ज्याला हे ग्रुप्स वगैरे व्यवस्थित कळाले त्याला या IUPAC मध्ये काय अवघड जाणार नाही, कारण तिथं क्लिअर आहे कन्सेप्ट. म्हणजे इथं काय नाही, फक्त इथं स्टेप्स येतात, त्या स्टेप्सनं आपल्याला जायचं आहे. करायचं तर तेच आहे, फक्त स्टेप्सनं करायचं. कळते, त्यामुळे लेट्स होप की ते सगळं येत आहे. ती येते म्हणजे हा काय मग वरचा फ्लोरिश आहे. कळते, फक्त फिनिशिंग मारायचं आहे, बाकी काय नाही, तेच आहे. फक्त त्यात एक दोन स्टेप वाढणार आहे, एवढाच विषय, फिनिशिंगचा विषय. कळते, चला मग सुरू करूयात. आता IUPAC म्हणजे काय, इट इज अ युनियन. एक प्रकारचं काय युनियन आहे, कशासाठीच आहे की टू विच डिटरमाइन द कंपाऊंड नेम्स. कंपाऊंडचं काय करते, नेम्स देते. कळते, मग नेम द्यायची गरज का पडली, कारण काय आता काय होत होतं, एकच कंपाऊंड होतं पण 100 जण यायचे, मग 100 जणांनी शोध लावले तर 100 वेगवेगळे नाव आले. कळते का, ह्यानं आला मिथाईनला मिथाईल अमाइन म्हणला, यानं आला त्यानं वेगळं काय तर नाव दिलं. आता आपण काल बघितलं की आता इथेनला अजून एक नाव काय, ऍसिटिक ऍसिड आहे. कळते का, ऍसिटिक ऍसिड आहे, इथेन आहे, पुन्हा इथेनॉइक आहे. कळते का, आता जे हे नावं पडलेले आहेत हे मनाला वाटेल तशी त्यावेळेला काय व्हायचं, एक जण आला तर त्याला ते म्हणून वाटलं म्हणून त्याने म्हणलाय, दुसरा आला तर दुसरा त्याला म्हणून वाटेल ते म्हणणार ना. मग ह्यानं तुमच्याकडे ट्रान्सपरन्सी राहील का, कन्फ्युजन होते. कळते का, कारण ह्यानं इथेनच मागितलंय पण त्याला वेगळं वाटणार, कारण सेम आहे का. आता समजा मी शुभमला शुभम म्हणलं तर त्याने येणार आहे, मी शुभमला बोलवतोय आणि अभिजित म्हणलं येईल का. कळते का, मिसमॅच होते, मॅचिंग होणार आहे का. तसंच आहे इथं की नावात मिसमॅच झालं तर चालणार आहे का, नाही. मग त्यामुळं मग हे सगळं सॉर्ट आउट करण्यासाठी मग हे युनियन आहे. कळते, दॅट इज IUPAC. काय आहे, IUPAC. महिने काय केले, सगळ्याला काय केले, तुम्ही काहीही करा, कितीही शोध लावा, काही प्रॉब्लेम नाही, पण ते शोध लावल्यानंतर नेमिंग जे करताय हे नेमिंग आमच्या कोडिंग नुसार झालं पाहिजे असं यांचं म्हणणं. कळतं का, ह्यांच्या कोडिंग नुसार रूल लावून दिलेले त्याच्यानुसारच होणार आहे. म्हणजे त्याच्यात पुन्हा कन्फ्युजन व्हायचा विषय येते का, नाही. म्हणजे तिथं सगळं क्लिअरिफिकेशन यांनी दिलेलं, म्हणजे फक्त यांचे रूल शिकायचे, नावं देताना फक्त यांचे रूल शिकायचे. स्ट्रक्चर वगैरे तर आपल्याला सगळं आता येतेच. मग व्हॉट इज IUPAC, दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ काय, प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. कळते, MCQ साठी येऊ शकतोय, लक्षात असो. कळते, व्हॉट इज IUPAC, दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. कळते, हे कळायला पाहिजे. महिने काय सांगितलेत, याचे रूल आहेत आणि याचे कोड्स आहेत. कळते, मग हे कोड्स आपल्याला माहिती असले, ज्याला कोड येणार त्याला IUPAC नॉमेनक्लेचर काय अवघड नाही. कळते, नॉमेनक्लेचर म्हणजे काय, नाव द्यायची. काय द्यायची, नाव. ठीक आहे, टाका मग बीट IUPAC नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे, फुल फॉर्म लिहून घ्या. आता IUPAC नॉमेनक्लेचर देत असताना काही गोष्टी फॉलो करावं लागतात आपल्याला.
हे तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, नवीन काय नाही, फक्त माहिती असावं. पॅरेंट कंपाऊंड, प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स माझ्यासोबत लिहून घ्या म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. पटपट घ्या, पुढा प्रॉब्लेम यायला नको. महत्वाच्या गोष्टी स्टार करून घ्या. हे आताच क्लिअर समजून घ्या. हे आता कळालं तर कळते, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तिथल्या तिथंच क्लिअर ठेवा, पुढे प्रॉब्लेम व्हायला नको. हा, ROH याचा रूट वर्ड माहिती आहे तुम्हाला? कोड काय वापरतो? OL, ओल. काय वापरता याला? ओल, अल्कोहोल. कुठला ग्रुप आहे हा? अल्कोहोलचा ग्रुप आहे ना. OH मीन्स अल्कोहोल ग्रुप. याला रूट वर्ड काय वापरतो? OL. काय वापरतो? OL. ई काढायचं आणि OL लावायचे. हा कुठला ग्रुप आहे? COOH. दॅट इज कुठला ग्रुप आहे हा? COOH म्हणजे कार्बोऑक्सिलिक ऍसिड. कुठला आहे? कार्बोऑक्सिलिक ऍसिडचा ग्रुप आहे. CHO दॅट इज अल्डिहाइड. कुठला ग्रुप आहे हा? अल्डिहाइडचा आहे. त्याला AL लावायचं. R-CO-R- हा कुठला आहे? कीटोन. माहित आहे ना, विसरू नका, फंक्शनल ग्रुपला झालेला आहे. आणि हा कुठला आहे? अमाइन. हा, नायट्रोजनचा ग्रुप आहे आणि नाव काय आहे? अमाइन्स. कळते? आता हे क्लिअरिफाय करून घ्या. पहिला 2 मिनिट लक्ष द्या. तुम्हाला नॉमेनक्लेचर लिहिताना हे बेसिक गोष्टी माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. दॅट इज विच इज पॅरेंट कंपाऊंड. पॅरेंट कंपाऊंड म्हणजे काय? कार्बन किती आहेत. कळते? मग पॅरेंट कंपाऊंड मध्ये स्पेशल बघावं लागते आपल्याला. पॅरेंट मध्ये सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड. क्लिअर आहे? पॅरेंट कंपाऊंड शोधायचा. मग पॅरेंट कंपाऊंड नुसार आपल्याला रूट वर्ड लिहिता येते. सिंगल बॉन्ड आहे तर काय लिहिणार? अल्केन. डबल बॉन्ड आहे अल्कीन आणि ट्रिपल बॉन्ड आहे काय? कळते? हे रूट वर्ड्स त्याच्यानुसार. सेकंड असतोय फंक्शनल ग्रुप. काय बघायचे? फंक्शनल ग्रुप. तर फंक्शनल ग्रुप लिहिताना 2 ठिकाणी लिहिला जाते. पॅरेंट कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप 2 ठिकाणी लिहिला जातो. एक प्रिफिक्सला आणि दुसरा सफिक्सला. प्रिफिक्स म्हणजे समोर, प्रिफिक्स म्हणजे समोर आणि सफिक्स म्हणजे माग. तर पुढे काय लिहायचं, मागं काय लिहायचं हे महत्वाचं. पुढे काय असणार आहेत? सगळे हॅलोजन्स. काय असणार आहेत? हॅलोजन्स. ऑल हॅलोजन्स आर ॲट प्रिफिक्स. प्रिफिक्सला कोण असतात? हॅलोजन्स. हॅलोजन म्हणजे काय? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमाइड, आयोडाईन. कळते का? जे सगळे तुमच्याकडे हॅलोजन्स आहेत, दीज ऑल आर ॲट प्रिफिक्स. कुठे आहेत? प्रिफिक्सला. मग त्यांच्यासाठीचं रूट वर्ड काय आहे ते बी गरजेचं आहे, कारण त्याला रूट वर्ड वापरायचं आपल्याला. मग त्याच्यानुसार फ्लोरीन दिसला तर त्याला काय लिहिणार? फ्लोरो. नंतर क्लोरो, ब्रोमो आणि आइड. कळते? यांचे रूट वर्ड झाला पाहिजे. ह्याचे तर रूट वर्ड तुम्हाला माहिती आहे, अल्किन, अल्काइन, अल्केन. इकडे सफिक्स. सफिक्स कधी येणार? जसे हॅलोजन आहेत, हॅलोजन सोडून ऑक्सिजनचा आणि नायट्रोजनचा जो ग्रुप आहे तो सगळा कुठं लागतंय? सफिक्सला. म्हणजे कुठं मागं लागतंय? कुठं लागतंय? मागं लागतंय. मागं लागताना मग R-OH हा ग्रुप तुम्हाला माहित आहे. हा कोणाचा आहे? अल्कोहोल आहे. दिस इज कार्बोऑक्सिलिक ऍसिड. COOH. CHO म्हणजेच अल्डिहाइड. शिकले? CH म्हणजे अल्डिहाइड. आणि RCO हे झाला विषय, अल्डिहाइड झाला. हे पुढं RCOR- म्हणजे अल्केन
पुन्हा कॉम्पाऊंड आणि पुन्हा अल्केन येतं. कळतं, डबल ग्रुप लागतं. डबल अल्केनचा ग्रुप आहे दॅट इज कीटॉन. काय हा कीटॉन आहे. मला फक्त इथे कीटॉन आहे, कळतं का. पुढे आपण इथे रजिस्टर बघितलं होतं, पण तुम्हाला सध्या फक्त इथे कीटॉन असला तर बस IUPAC साठी. पुढं आणि लास्टला कोण आहे, NH2 म्हणजेच अमाइन. NH2 मीन्स अमाइन, दॅट इज अमाइन ग्रुप. क्लिअर आहे. मग ह्यांच्यासाठीचे रूट वर्ड माहित आहे तुम्हाला. अल्कोहोल साठी काय लागणार आहे, OL. लक्ष द्या, फक्त तुमचं जे रूट वर्ड आहे त्याच्यामधला प्रिफिक्स मधला ई काढून टाकायचा आहे. समजा तुमच्याकडे होता अल्केन आहे, बरोबर आहे. अल्केन आहे, अल्किनाला तरी बी ई येणारच आहे, अल्काइनला बी ई येणारच आहे. कळते, नावं देताना लक्षात घ्या याचा ई दॅट इज वॉवेल्स मध्ये, बरोबर आहे. ई काढायचं आणि त्याचा प्रिफिक्स लावायचं. समजा आता मला इथं इथेनॉल लिहायचं, काय होतं इथेनॉल, मग इथं काय येणार OL. कळते का. आता इथं आलं लिहिलं मी, समजा इथं मिथेन असता, मिथेन असता, बरोबर आहे. पण आता मी काय करणार, जर मला इथं अल्कोहोलचा ग्रुप लिहायचा आहे, ई गायब करणार आहे आणि तिथं पुढे फक्त त्याचा सफिक्स लावा OL. कळते का, मिथेनॉल. मिथेनॉल. समजा मला इथं कार्बोक्सिलिक ऍसिड लिहायचं, मग काय लिहिणार मिथेनॉइक. काय लिहिणार इथं ऑइक ऍसिड. कळते का, म्हणजे त्याचे ग्रुप्सचे सबबिट लावायचे आपल्याला. नवीन काय करायचं का, कळते मिथेनॉइक. नंतर इथं मला अल्डिहाइड लिहायचं आहे, मग मिथेनाइल. कळते नाही, कळते ते ग्रुप्स त्याला लावले पाहिजे. आता हे डिटेलिंग मध्ये अजून आपल्याला पुढे बघायचं, त्याचा काही विषय नाही. हे कळाले का, प्रिफिक्स सफिक्स हे गोष्टी कळायला पाहिजे. पॅरेंट कंपाऊंड कळायला पाहिजे. प्रिफिक्स काय वापरायचं, सफिक्स काय वापरायचं. प्रिफिक्स कधी हॅलोजन्सला, सफिक्स कधी वेअर टू यूज सफिक्स. हा फंक्शनल ग्रुप, पण कुठला फंक्शनल ग्रुप, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ऑक्सिजन नायट्रोजनचे जे फंक्शनल आहेत ते सफिक्स लिहितात आणि हॅलोजनचे प्रिफिक्स. क्लिअर आहे. हा आता ह्याच्यात रूल्स लिहा, खाली स्टार करून पॉइंट टाका. रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरचे रूल्स किती रूल आहेत, 3 रूल आहेत. 3 रूल आपल्याला फॉलोच करायचे आहेत. देर आर 3 डिफरंट रूल्स विच शुड बी फॉलोड. ते फॉलो केलं पाहिजे, त्याच्याशिवाय देता येत नाही. रूल्स लिहिलं. फर्स्ट रूल या, स्टेप 1 आयडेंटिफाय द पॅरेंट हायड्रोकार्बन्स. पहिला काय चेक करायचं, हायड्रोकार्बन्स चेक करायचे. काय चेक करायचे, हायड्रोकार्बन्स. आयडेंटिफाय द पॅरेंट हायड्रोकार्बन्स. सगळ्यांनी लिहून घ्या, उभं बसू नका, तुमचं बी काम आहे ते. तिथल्या तिथं नोट्स बनवा. नोट्स बनवल्यानंतर पुन्हा काहीच त्रास होणार नाही. आणि आपण लेक्चरच असं घेतोय, कळते का, तो लेक्चर केला म्हणजे पुन्हा तुम्हाला अभ्यासाची गरज नसली पाहिजे. तेवढा डेप्थ मध्ये घेतलेलं सगळं, प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स बी असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील. सेकंड स्टेप, स्टेप 2 आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप and add appropriate prefix or suffix. म्हणजे लक्ष द्या, पॅरेंट हायड्रोकार्बन शोधले, नंतर तुम्हाला फंक्शनल ग्रुप बघायचा आहे. म्हणजे तो हायड्रोजनचा आहे, ऑक्सिजनचा आहे का अमाइनचा आहे, कळते. त्याच्यानुसार मग तो प्रिफिक्सला द्यायचा का सफिक्सला द्यायचा ठरवून घ्यायचं, कळते. हा पण ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप, कारण इथपर्यंत आपण आधी बी केलेलंच आहे, ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप जी इथं IUPAC वाल्याने क्लिअरिफिकेशनला दिलेली, दॅट इज थर्ड स्टेप, व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप नंबर 3 असाइन द प्रॉपर नंबर टू द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला प्रॉपर नंबर आपल्याला द्यायचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं काम, कळतंय का. जो तुमचा फंक्शनल ग्रुप आहे त्याला त्याचा नंबर असला पाहिजे. नंबर दिल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही, कळतंय. क्लिअर झालं, प्रॉपर नंबर आपल्याला द्यायला पाहिजे. ओके क्लिअर आहे. आता फक्त ह्या स्टेप फॉलो करायचे, तर नाव द्यायचे, काही अवघड नाही. क्लिअर आहे. नंबर लक्षात ठेवा, नंबर देताना कधी बी कुठून द्यायचं, जिकडून फंक्शनल ग्रुप जवळ आहे, हे की पॉईंट आहे, लक्षात ठेवा. फंक्शनल ग्रुप तुमचा कुठून जवळ आहे तिथून नंबर द्यायचे, कारण नंबर द्यायला 2 चान्स आहे, कळते का. एक तर मी इकडून बी देऊ शकतोय, राईट साईडला लेफ्ट साईडने बी जाऊ शकतोय, राईट साईडने बी येऊ शकतोय, पण जायचं कुठून हा मेजर प्रॉब्लेम आहे ना. ते क्लिअरिफिकेशन बी दिलेलं आहे त्यांनी, काय की जिथून जवळ आहे, फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिथून नंबर झाले पाहिजे. जिथून फंक्शनल ग्रुप आपला जवळ पडतो तिथून नंबरिंग दिलं पाहिजे. क्लिअर आहे. हे 3 गोल्डन रूल फॉलो करायचे आहेत.
3 रूल फॉलो करूनच सगळ्या गोष्टी बनवायच्या. क्लिअर आहे? एवढं कळालं. आता सगळे एक्झाम्पलच आहेत, अख्खे एक्झाम्पलच आहेत, तेच रूल्सच वापरत एक्झाम्पल आहेत. आता अख्ख्या ग्रुपचे एक्झाम्पलच करायचे, इकडचे ग्रुप बनवायचे, इकडचे ग्रुप बनवायचे. एक्झाम्पल बघून टेन्शन येईल तुम्हाला. हा, त्यामुळे एक्झाम्पलला घाबरू नका, सगळं तेच करायचंय. क्लिअर आहे? हे नोट डाऊन करा, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे? हा, चला आता 1 बाय 1 एक एक चालू करू. रूल्स विसरू नका, मेन रूल्स आहेत. रूल्स कळाले तर कळणार आहे, नाहीतर अवघड होते बघा. मेन वी हॅव टू अंडरस्टँड द रूल. क्लिअर आहे? आता पहिला ग्रुप आहे बघा आपला. पहिला कोण आहे? समजा अल्केन. अल्केन साठी फॉलो करायचा आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला GF काय? CnH2n+2. क्लिअर आहे? CnH2n+2 हा काय अल्केनचा आहे. आता अल्केन मध्ये समजा मी पहिला घेतला बीट, कुठला आपल्याकडे पहिला? CH4. क्लिअर आहे? समजा CH4 घेतलाय. आता CH4 पहिली गोष्ट आयडेंटिफाय द कार्बन. पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला? हायड्रोकार्बन्स चेक करायचे. काय चेक करायचे? हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स जर मी चेक करतोय, किती आहेत रे? एकच आहे. किती दिसते तुम्हाला कार्बन? एकच आहे ना. कार्बन किती आहे? एक आहे. नंबरिंग द्यायची गरज आहे का? लक्ष द्या. आता बेसिक घेतो पहिला सोपं, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. हा, बेसिक नंबर द्यायची गरज आहे का? नाही. पुढं कार्बन 1 म्हणल्यावर आपल्याला आता आयडेंटिफाय केले. स्पेशल फंक्शन आहे का? काय कुठला फंक्शनल ग्रुप बी पालेला आहे का? साधा सिंपल सरळ आहे. कळते? डबल बॉन्ड वगैरे आहे का? एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे ह्याचं. मग दुसरी स्टेप काय सांगते आपल्याला, की त्याच्यानंतर काय करायचं? नेम्स द्यायचे. बरोबर आहे? एक कार्बन म्हणल्यावर आपला रूट वर्ड काय? मिथ. एक कार्बन म्हणल्यावर मेथ. आणि सिंगल बॉन्ड आहे ना, सिंगल बॉन्ड म्हणल्यावर काय म्हणणार आहे मी? मिथेन. काय आलं? मिथेन. याचं नाव काय आलं? मिथेन. क्लिअर आहे? समजते का? कारण ह्याच्यात काही गोष्टी नाही त्या स्पेशल. काय का कॅरेक्टर स्पेशल गोष्टी नाही, त्यामुळे ह्याच्यात केवढा विषय येत नाही. आपण जे आपण आधी दिलेलं आहे तेच आहे. हा, आता मला एक सांगा, प्रॅक्टिसला देतोय. CH3 CH2 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 CH3. हा हा, झालंय. आता याचं नाव द्यायचं आपल्याला. हा, अब मुश्किल हो गया. हाँ, क्या मुश्किल है का? पहिला एकच काम करायचं, आयडेंटिफाय कार्बन कंपाउंड्स. किती आहेत बघा? 1 2 3 4 5. बरोबर आहे? कार्बन कंपाउंड 5 आहेत. स्पेशल ग्रुप आहे का? स्पेशल ग्रुप कुठेच नाही, त्यामुळे काय विषय येत नाही. दुसरी स्टेप काय सांगते? नेमिंग द्या. 1 2 5. ठीक आहे? पण स्पेशल ग्रुप नसल्यामुळे इथं काय गरज आहे का? नेमिंगची गरज येत नाही. ठीक आहे? सगळे सिंगल बॉन्ड आहेत, सिंपल आहे, फंक्शनल ग्रुप नाही. दुसरी गोष्ट बघायची गरज आहे का? नाही. मग आता मेन सिंगल बॉन्ड आहे. मग आता नाव द्यायचं आहे. चला द्या नाव. 5 आहेत. रूट वर्ड काय 5 साठी? पेंट. 5 साठी काय? पेंट. पण पुढे जाऊन पेंट आणि सगळे काय सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे अल्केनचा ग्रुप आहे. मग नाव काय येणार? पेंटेन. पेंटेन. कळते? अवघड आहे का? लक्ष द्या. कळाले का? आता एक्झाम्पल घ्या आणि तुम्ही सोडवा, मला सांग. किती होते बघा? किती कार्बन दिसते? किती आहेत? 7 आहेत ना. 7 म्हणल्यावर हेक्सेन येते का? 7 ला रूट वर्ड काय? हेप्ट. रूट वर्ड काय? हेप्ट. सगळे सिंगल बॉन्ड, म्हणजे नाव काय येणार? हेप्टेन. कते? हेप्टेन. कते? आवड आहे का? क्लिअर आहे? आता वाटत असेल लय सोपं आहे की, कारण आता सोपंच घेतलंय, त्यामुळे सोपंच वाटणार आहे. क्लिअर आहे? आता इंटरेस्ट खरा पुढे आहे, हे क्लिअर आहे? हा, चलो आगे बढ़े. पुढचा ग्रुप कुठला होता आपल्याकडे? अल्केन. नंतर अल्कीन,
मग ENE ए होतं तिथं ई झालंय. CnH2n फॉर्म्युला का आपल्याकडे CnH2n. आणि इथं काय अल्किन मध्ये काय असतोय एक डबल बॉन्ड असणार आहे. काय असणार आहे एक डबल बॉन्ड. फरक बघा आता. बघा आता दोन्हीकडे पहिली स्टेप काय फॉलो करायची आहे. कार्बन बघायचे. हा चेक करा कार्बन किती दिसतेत 1 2 3 4. पहिला कार्बन लिहून घ्यायचे. लिहिले. पुढं डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड कुठे दिसते रे इथे डबल बॉन्ड दिलाय बरोबर आहे. डबल बॉन्ड आहे म्हणजे हा अल्किनचा ग्रुप आहे. स्पेशल आलं बघा स्पेशल कॅरेक्टर आलं कळते. पहिला 4 आहेत म्हणल्यावर आपण काय नाव देणार आहे ब्यूट. 4 म्हणल्यावर ब्यूट. पुन्हा स्पेशल कुठला फंक्शनल ग्रुप आहे का याच्यात फंक्शन ग्रुप आहे का नाही. ब्यूट आला ह्या तक ठीक आहे. पुढं कुठला ग्रुप आहे रे स्पेशल याच्यामध्ये अल्किन आहे. अल्किन आहे म्हणजे रूट वर्ड काय ENE. ठीक आहे. पण आता सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यासोबत आपल्याला याचा नंबर देखील सांगावा लागतोय. कारण ब्यूट डॅश आता नंबर देताना कुठून द्यायचा आहे हे बी सांगा मला. जिथून फंक्शनल ग्रुप जवळ आहे. फंक्शनल ग्रुप कुठे जवळ आहे इकडे का तिकडे आहे. एक तर इकडे देऊ शकतो तिकडे देऊ शकतो. तिकडे त्याचा विषय ते का कारण फंक्शनल ग्रुप जवळ कोण आहे इकडे आहे. मग 1 3 4 बरोबर आहे. मग आता पहिला जवळ कोण आहे 1 आहे. मग ब्यूट डॅश 1 डॅश इन. याचा IUPAC नियम काय झालं ब्यूट डॅश 1 डॅश इन. कळतं का. आपण आधी काय शिकत होतो ब्यूटीन. ब्यूटीन एवढंच म्हणत होतो ना फक्त आता त्याचा नंबर देखील सांगितलाय. म्हणजे डबल बॉन्ड कुठे आहे एक्झॅक्ट लोकेशन ऑफ डबल बॉन्ड. म्हणजे 1 म्हणजे कळते की पहिल्यालाच लगेच डबल बॉन्ड दिलेला आहे. क्लिअर आहे का. हा आता इथं बघा हे बी ब्यूटेनच आहे. कार्बन बघा किती आहेत 4च आहेत. पण पोझिशन तीच आहे का पोझिशन चेंज आहे 2 3 4 आहेत. ठीक आहे. पर यहाँ पे डबल बॉन्ड कुठे आहे बघा डबल बॉन्ड इथे आहे. आता नंबरिंग द्यायचे कुठून बी द्या 1 2 3 इकडून बी तिकडून बी तेच पडते कळते. मग कुठूनही द्या काय हरकत नाही 1 2 3 4. तिकडून जरी दिला तर हा 2 नंबर येतो म्हणजे मध्ये आहे कळते. नाहीतर जवळ असेल तर ते आपल्याला चेक करावं लागतं. आता 4 आहेत म्हणल्यावर फिक्स असणार ब्यूट आणि डबल बॉन्ड आहे म्हणल्यावर ENE असणारच आहे ब्यूटीन. पण डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे 2 नंबर म्हणजे काय येणार ब्यूट डॅश 2 डॅश इन. हा 3 कसा येईल तुला आत्ताच काय सांगितलंय. मग हेच कन्फ्यूज करू नका कळतंय का. कुठून मोजायचं जवळ आहे तिथून कुठून मोजणार जवळ आहे. जवळ 2 आहे का तुझं 3 आहे. कधी बी जवळचा घ्यायचा कुठला घ्यायचा जवळचा. हेच गोष्टी सांगितल्या मिस्टेक करू ना पुढे जाऊन प्रॉब्लेम येते. आता जेवढ्या लवकर क्लिअर होईल पुढे प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे ते क्लिअर ठेवा कळतंय. हे क्लिअर आहे का आता काय सांगायचंय. हा कळाले. मग काय एकच कंपाऊंड आहे लक्ष द्या एकच आहे पण नाव सेम आले का नाही कारण पोझिशन चेंज आहे. मी डबल बॉन्ड इकडे लावलाय इथं मला सांगता आधी तुम्ही जे ब्यूटेन लिहित होता त्याच्यात कळत होतं का रे तर ब्यूटेन लिहिले कुठे बी लावा म्हणत होतो आपण बी कुठे बी लावत होतो. आता तसं आहे का क्लिअरिफिकेशन आहे क्लिअर नोटेशन दिले की 2 नंबरच्यालाच डबल बॉन्ड आहे. तुमच्या मनानं कुठं बी लावू शकत नाही. मनात आलं की कुठं बी लावला असं चालत नाही. क्लिअरिफिकेशन आहे जिथल्या तिथं क्लिअर असलं पाहिजे. क्लिअर आहे. आता कळालं का समजे. घ्या मग एक्झाम्पल. CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 लिहूनच देतो तुम्ही म्हणणार आम्हाला लोड द्यायला.
आता सांगा नाव. हे एक सांगा, आणखी एक घ्या. प्रॅक्टिसची टेन्शन घेऊ ना, प्रॅक्टिस भरपूर आहे तुम्हाला, प्रॅक्टिसच करायची. हा, पहिलं बघा कार्बन किती दिसते. पहिला कार्बन शोधायचे. 1 2 3 4 5 बरोबर आहे. पहिला कार्बन लिहून घ्या, त्याशिवाय जाऊ नका पुढं. 2 3 4 हे काय लिहायची गरज नाही, पण हे माहित असलं पाहिजे कारण नंबरिंग द्यायचं कळते. आता दिलं. नंतर डबल बॉन्ड कुठं आहे शोधा. डबल बॉन्ड कुठं आहे इथं. किती आहेत रे. 1 2 3 4 5 3 नंतर 2 नंबरला आहे ना डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड लागलाय. आता नंबरिंग कुठून द्यायचे, जिकडून जवळ पडते. आता इकडून इकडून सेमच पडणार आहे कळते. कुठून द्या, काय प्रॉब्लेम नाही. समजा मी इकडून दिलं. आता नाव काय येणार आहे. 5 आहेत म्हणजे पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणजे इन, पेंटिन. पण कितव्या नंबरला आहे डबल बॉन्ड. 3 नंबर. म्हणजे कळते नाव काय होणार इथं. हा, पेंट डॅश 3 डॅश इन. पेंट डॅश 3 डॅश इन, पेंटिन. कळते. पेंट डॅश 3 डॅश इन. कळाले का. हे महत्वाचं आहे, हे कळायला पाहिजे. बरोबर आहे का. बरोबर आहे नक्की. हो बरोबर आहे का. किती नंबरला बॉन्ड. मग किती लिहिले मी. मग कसं का बरोबर आहे म्हणलं. बरोबर आहे का. मग हे हा मास्तर येड्यात काढलं की निघा येड्यात लगे. हा नुसतं होय म्हणायचं. हा हा कारण लक्ष द्या. अजून एकदा सांगतोय, कन्फ्युजन करू नका. आता शुभमला वाटेल की इकडून मोजतो मी, इकडे 3 दिसते की मला 3 सांगायचं का. पण इकडून 2 ला येतोय ना. जवळ काय पडते ते चेक करायचं. जवळ काय पडते, विच इज नियर. जवळ कोण आहे हे गरजेचं आहे कळते का. आता कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे कळते का. कधी कधी चुकावी लागते, त्याशिवाय कन्फ्युजन होत नाही. कधी क्लिअर होत नाही. कन्फ्युजन होते पण क्लिअर होत नाही. ठीक आहे. लक्ष देत जावा, जागे राहा. जागे राहा. क्लिअर आहे. हे क्लिअर झालं. हे बघा आता. आता सांगा x3 क्लिअर का. x डॅश 3 का. हा x डॅश 3 डॅश इन एक्झिन. हा मध्येच आहे ना आता. हा बाबा तुझी काय जे मला म्हणून सोपं दिलं आता. हा क्लिअर आहे. हा चला उरका. हा हे झालं. हा नेक्स्ट आपला लास्ट म्हणून अजून तर सुरू झालंय का लगेच संपवायची घाई लागली. लास्ट हायड्रोकार्बन्स मधला बीट, सगळ्यातला नाही, हायड्रोकार्बन. दॅट इज अल्कीन. झाले. आता अल्काइन. CnH2n-2 फॉर्म्युला काय होणार आहे. CnH2n-2. आता याच्यामध्ये बॉन्ड किती असते रे. ट्रिपल बॉन्ड आहे. ऑलवेज 1 ट्रिपल बॉन्ड येणार आहे. CH3. लक्ष द्या, काही करायचं नाही. लक्षात आलंय का. फक्त नावं द्यायची. हा आता म्हणणार की पहिलंच गणित अवघड घेतले, आता सोपं घ्यायचं तर माणूस अवघडच करायला. हा ठीक आहे. आता अवघड सोपं काय राहिले का, त्यामुळे काय विषय येत नाही. सगळं सोपंच आहे कळतंय. त्यामुळे बनवता आलं पाहिजे. पहिले एकच काम करायचं, स्ट्रक्चर बनवायचे, त्याशिवाय घ्यायचं नाही. कार्बन आयडेंटिफाय करा, स्टेप फॉलो करा, काहीच अवघड नाही. पहिली स्टेप काय, आयडेंटिफाय द कार्बन्स. बघा किती 6, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आयडेंटिफाय केले. नंतर
फंक्शन ग्रुप बघा, ट्रिपल बॉन्ड कुठं लागलाय रे, इकडून 3 नंबरला. हा ठीक आहे, असू द्या काय असेल ते. आयडेंटिफाय केला, ट्रिपल बॉन्ड लावलाय. नेक्स्ट काम काय, नंबरिंग द्यायचंय. नंबरिंग कुठून देणार आहे, जवळ. आता कुठून बी बघितलं तर जवळच आहे, कुठून बी द्या, इकडून द्या नाहीतर इकडून द्या, नो प्रॉब्लेम, देऊन टाका. दिल्या घरी सुखी. हा ठीक आहे. नेक्स्ट आता कोडिंग, 6 कार्बन म्हटल्यावर रूट वर्ड काय, हेक्स. आता डॅश पुढं नंबरिंगला किती नंबरला रे, 3, हेक्स डॅश 3 पुढं डॅश, आणि रूट वर्ड काय, हा अल्काइन. काय आहे, अल्काइनचा ग्रुप आहे YNE, हेक्स डॅश 3 डॅश इन, अल्काइन. कळते, हेक्स डॅश 3 डॅश YNE. कळते, नेमिंग कळालं. आता लक्ष द्या, क्वेश्चन 2 प्रकारे येतात. एक स्ट्रक्चर वरून नाव द्या किंवा नावावरून स्ट्रक्चर काढा. इट कॅन बी हॅपन, होऊ शकते आपल्या बरोबर काय भी होऊ शकते. त्यात आपलं नशीब तेवढं स्ट्रॉंग आहे. हा ठीक आहे, घ्या आता क्वेश्चन, मला बनवून दाखवा स्ट्रक्चर. पेंट डॅश 3 डॅश आइन, पेंटाइन. बनवा बरं, स्ट्रक्चर बनवलं पाहिजे नाव दिल्यावर. लक्ष द्या, नावावरून स्ट्रक्चर, याच्यावरून नाव तर आता काढायची सवय झाली आपल्याला, पण त्याच्यावरून स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे. बनवा बरं बघू, कारण आपण आधी सांगितले प्रॅक्टिस करायची तर सगळीच क्लिअर करायची, अर्धवट काय करायचं नाही, एकदम क्लिअरच झालं पाहिजे. नाम से भी आना चाहिए, असं बी आला पाहिजे. रिव्हर्स इंजिनिअरिंग सरळ तर यायलाच पाहिजे, वाकडं तर यायलाच पाहिजे. स्ट्रक्चर, चला लक्ष द्या, पहिला चेक करायचं, आता बी तेच फॉलो करायचं, नवीन काय करायचं का नाही. रूट वर्ड काय, पेंट. पेंट म्हटल्यावर किती कार्बन आहेत, किती कार्बन, 5 लावा, 1 2 3 4 5. ठीक आहे, पुढं पेंटाइन आहे, टाइन आहे, YNE म्हणजे एक ट्रिपल बॉन्ड आहे. एक काय आहे, ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड कुठे आहे बघा, 3 नंबर. पहिला मग काय करावं लागणार, नंबरिंग देऊन टाका, नंबरिंग दिल्याशिवाय कळत नाही. मग नंबरिंग द्या, 1 बरोबर आहे. 3 नंबर तुमचा इथे आहे, म्हणजे इथं ट्रिपल बॉन्ड, 3 नंबरला ट्रिपल बॉन्ड आहे. 3 नंबर आहे ना, म्हणजे ट्रिपल बॉन्ड इथं लावणार का तिथं लावणार, कळते का, इकडे येणार, कारण का 3 नंबरला म्हणून. बरोबर आहे, जी ट्रिपल बॉन्ड इथे यायला पाहिजे. क्लिअर आहे, ट्रिपल बॉन्ड लागलाय. आता ट्रिपल बॉन्ड झालाय म्हणजे पुढं कार्बन बी द्यावं लागणार आहे, फक्त ट्रिपल बॉन्ड देऊन चालते का नाही. इथं 3 झालेत, इकडे 1 आहे, 3 आणि 1 4, ह्याला काय गरज आहे का नाही. इकडे बघा 3 आणि 1 4, ह्याला बी काय गरज आहे का नाही. पुढं इथं एकच शेअर केलाय, कितीची गरज अजून, 3ची, म्हणजे CH3. इथं काय गरज आहे का नाही, इथं ऑलरेडी 3 आणि 1 4 केलेले नाही, इकडे 3 आहे तिकडं 4. इथं बघा इकडे 1 दिलाय, इकडे 1 दिलाय, म्हणजे कितीची गरज आहे, 2ची, म्हणजे CH2. इकडे किती असणार आहे, CH. कळते, CH2 CH. कळालं का, का आता लक्ष द्या, एक इकडे इकडे 2 झाले आणि वरती खाली. कळलं, स्ट्रक्चर्स देखील काढता आले पाहिजे, फक्त नावावरून स्ट्रक्चर बी आलं पाहिजे, फक्त नाव सांगता यावं असा काही विषय येत नाही. कळते, पुढचं घ्या, एक स्ट्रक्चर देतोय, मला नाव सांगा. कळालंय का, पण महत्वाचं, अवघड आहे का, लक्ष द्या, समजलं तर सगळं इझीच आहे. घ्या, एकदम सोपं. बघा बघा बघा, ब्यूट डॅश 2 डॅश YN. कळालं, ब्यूटाइन. काय म्हणणार आहे, ब्यूटाइन, ब्यूट डॅश 2 डॅश YNE. कळाले, समझे. ठीक आहे, हे क्लिअर. आता घरी करायला घ्या, क्वेश्चन घ्या, हा घरी करा, काहीतरी केलं पाहिजे घरी. हा हा, ब्यूट डॅश 1 डॅश इन वाईन, कळते, YNE, ब्यूटाइन. ब्यूटाइन नंतर हेप्ट
डॅश टू वाईन हेप्टाईन कळते. हे दोन सोडवा घरी. हे क्लिअर झालं ना आता. हायड्रोजनचा हायड्रोकार्बनचा ग्रुप क्लिअर आहे. याचे 2 लेक्चर होतील कारण हा डिटेलिंग मध्येच घ्यावं लागणार. कळते. हॅलोजनचा एक घेतोय आपण आता, म्हणजे तुम्हाला बी जरा रिलॅक्स होते. झेपलं पाहिजे एकदम लय म्हणल्यावर ओव्हरडोस होते, ते बी व्हायला नको आहे. क्लिअर आहे. त्यामुळे आता हॅलोजनचा एक ग्रुप घेतोय, नंतर याचा दुसरा पार्ट करू. कारण काय समजणं अंडरस्टँडिंग महत्वाचे, गडबड करून चालत नाही. अंडरस्टँडिंग आणि तेवढीच प्रॅक्टिस बी तेवढीच गरजेची आहे. सो अजून एक ग्रुप घेऊया आज, मग बाकी नेक्स्ट लेक्चरला भेटूच. ते तर भेटायचं चालूच आहे. हा हॅलोजन्स. हॅलोजनचा फॉर्म्युला सांगा. आर डॅश एक्स. हॅलोजनचा फॉर्म्युला काय. आर डॅश एक्स. आर डॅश एक्स विच इज एक्स इज साइन ऑफ हॅलोजन. कशात साइन येते हॅलोजनचं. आणि हॅलोजन साठी हॅलोजन कुठं लिहिलं जाते प्रिफिक्स. कधी बी कुठं असते प्रिफिक्सला. काय काय असते हॅलोजन मध्ये बाकी तुम्हाला माहित आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. कळते. हा कधी बी कुठं लिहिणार आहे पण हे क्लिअर पाहिजे. हॅलोजन इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ऍट प्रिफिक्स. कुठं असणार आहेत प्रिफिक्सला. मागे याद आहे का नाही, हे क्लिअरिफाय असलं पाहिजे. चला मग CH3 CH2 Cl. आता पहिला काय काम आहे लक्ष द्या. काय काय जण खुश झाले असतील संपलं बाबा एकदाच. संपवायचं म्हणलं. संपवायची काही नाही, कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे असो. ज्यांना इंटरेस्ट आहे ते थांबता येईल, नाही त्यांनी बी थांबावं लागते. नो ऑप्शन, आपल्याकडे काही विषय नाही. त्याला शिकायचं तर आहेच. आता पहिली गोष्ट काय चेक करायची आहे. आयडेंटिफाय द कार्बन ॲटम्स. किती कार्बन आहेत चेक करा. किती कार्बन आहेत. 4 दिसाल का तुला. किती कार्बन दिसतेत. हे कार्बन आहे का. असं करताय येण्यासारखं हुकल्यावणी करू नका. क्लोरीन आहे ना ते. कार्बन फक्त 2च आहेत ना इथं. हे क्लोरीनचा ग्रुप आहे ना. Cl आहे का ते. Cl इज फॉर क्लोरीन. मला वाटलंच होतं तुम्ही मिस्टेक करणार. माती खायची सवय आपल्याला. काय आहे स्पेशल ग्रुप आहे का नाही. आता लक्ष द्या. स्पेशल आला इथं आपल्याकडे. फंक्शनल मधून Cl लागलाय ना. Cl इज स्पेशल ग्रुप. कळते. आता हा क्लोरीन आहे. कार्बन तुम्ही आयडेंटिफाय केले की जे 2 कार्बन म्हणल्यावर रूट वर्ड काय. 2 कार्बनला इथ. 2 कार्बनला इथ. बरोबर आहे. पुढं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे इथेन. स्पेशल काय काय ज्यात म्हणजे ज्यात पुढं नंबरिंग द्यायचा विषय येत, कारण इथं बी नंबरिंग नाही तर आलं असतं. इथेन आहे. पण स्पेशल ग्रुप काय आला आपल्याकडं Cl. Cl हा स्पेशल फंक्शनल ग्रुप आहे. आता Cl कुठं लिहिलं जाते. इट इज अ हॅलोजन. इट इज अ हॅलोजन. सो हॅलोजन इज ऑलवेज राईट ॲट प्रिफिक्स. मग प्रिफिक्सला लिहायचं आहे क्लोरोला. क्लोरोला काय आहे CH क्लोरो. क्लोरो इथेन काय येणार आहे क्लोरो इथेन. तर नंबर द्यायची गरज आहे कायला. 1 नंबरलाच आहे. कळते. जरी नंबरिंग दिलं तरी 1 नंबरचं. त्यामुळे द्यायची विषय येत नाही. जर खाली मागा असला तर दिला असतं, नाहीतर द्यायची काय गरज येत नाही. कळते. मला काय म्हणणार क्लोरो इथेन. काय झाला क्लोरो इथेन. क्लिअर आहे. पुढे घ्या चला. चला एकदम इझी. शुभम 0 मिनिटात करून टाक. कार्बन किती आहेत 3 कार्बन. 1 2 3 कार्बन दिले. पुढं फंक्शनल ग्रुप कुठे लागलाय इथं ब्रोमाइड लागलाय. बरोबर. ब्रोमाइड ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे ब्रोमाइड. पुढं नंबरिंग द्यायचे. आता बघा ब्रोमाइड ग्रुप दोन्हीकडून काय सेमच कंडिशन आहे. जवळच आहे ना. दोन्हीकडून सेमलाच आहे. कुठून बी द्या. 1 2 3. क्लिअर आहे. नाव देताना पहिला रूट वर्ड्स बघा. 3 कार्बन म्हणल्यावर 3 कार्बन म्हणल्यावर प्रोपेन. EN आहे ना. प्रोपेन दॅट इज ENE का ANE का ते सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ANE प्रोपेन झाला. बट इथंच आपलं काम संपतंय का नाही, कारण फंक्शनल ग्रुप चेक करायचा आहे. का फंक्शनल ग्रुप
दिसते तुम्हाला? आलंय बाबा काय तर? हा, Br आहे. Br दॅट इज ब्रोमाइड. काय आहे? ब्रोमाइड. काय आहे तो? हॅलोजन. काय हॅलोजन आहे ना? हॅलोजन कुठं लिहितो? सफिक्सला. हा हा, म्हणजे जागे आहेत. हा, कुठे लिहिणार आहे? प्रिफिक्सला. हा, रूट वर्ड काय होता ब्रोमाइडला? ब्रोमो. काय होता? ब्रोमो. म्हणजे काय लिहिणार? ब्रोमो प्रोपेन. बट संपले का काम? नाही, कारण नंबर द्यायचा आहे. ब्रोमो प्रोपेन, पण लोकेशन द्यायचं आहे. ब्रोमाइड कुठं नंबर कुठून कुठे रे? नंबरिंगला 2 नंबर. कुठल्या नंबरला आहे? 2 नंबर. म्हणजे काय लिहिणार? 2 ब्रोमो प्रोपेन. काय झालं नाव? 2 ब्रोमो प्रोपेन. कळते का? ब्रोमो फॉर ब्रोमाइड, प्रोपेन का आता दिसते 3 कार्बन आहेत आणि सिंगल बॉन्ड आहे A आणि A. आणि किती नंबरला आहे? 2 नंबर. आणि हे सफिक्सला का प्रिफिक्सला? कधी बी प्रिफिक्सला असते, म्हणून प्रिफिक्सलाच दिले. 2 ब्रोमो प्रोपेन. क्लिअर आहे? समजे? चला उरका मग. झाले का? फास्ट आहे की. चला मग आता सोपं घ्या आता मग. 2 क्लोरोब्युटेन. कुठे झाले? 2 क्लोरोब्युटेन बनवा. हे झाले ना? नसेल तर स्क्रीनशॉट घ्या रे बाबा, म्हणजे मला पुढचं काम करता येईल. हे बी घ्या. तुमचं काम करा, तोपर्यंत मी पुढचं करतो. म्हणजे तुम्हाला कामाची कमी नसली पाहिजे. स्ट्रक्चर झाले का? ड्रॉ केलं. 2 क्लोरोब्युटेन ड्रॉ झाले. तो हा वेगळा आहे, हाच आहे का? तो मनाचा नाही, तो हा नव्हे. कळते का? तो मी नव्हे सारखा. हा, तो हा वेगळा आहे. कोण आहे तो? 2 ब्रोमोब्युटेन सांगितलं ना? मग काय सांगितलंय? 2 काय सांगितलं होतं? क्लोरो. हा, ब्युटेन आहे. ब्यूट म्हणजे किती कार्बन? 1 2 3 4. किती नंबरला सांगितले? 2 नंबरला. कोण आहे? क्लोरो. कोण आहे? क्लोरो. म्हणजे पहिला नंबरिंग टाका. 1 2 3 4. 2 नंबरला कोण लावलं तुम्ही? क्लोरो लावला, म्हणजे क्लोरीन आहे. क्लोरीन. कळते? 2 क्लोरोब्युटेन. आले का? हे आले ना? 2 क्लोरोब्युटेन. लक्षात ठेवा, क्वेश्चन एक्झाम साठी महत्वाचे आहेत. एक्झामला दोन्ही बाजूने प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आपण फक्त शिकून मोकळं होण्या. कळते का? तुमची प्रॅक्टिस ते एक्झाम्पल ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड घ्यायला पाहिजे. कारण तिथलं जिथल्या तिथंच करायचं. आता वेगळं करतो, एक्झामला वेगळं करतो, लय लोड घ्यायला एवढा वेळ नाही आपल्याला. कळते का? आपण 180 माणसं आहे, झटक्यात मिटवून टाकायचं जिथल्या तिथंच. आताच काय असेल ते विषय क्लोज. कळते? क्लिअर झालं? आता हे बघा, फंक्शनल ग्रुप कोण आहे? कोण आहे शुभम? आय म्हणजे आयोडीन. आय म्हणजे आयोडीन. हा, नाव सांगा चला. 2 आयोडो. हा हा, 2 आयोडोपेंटेन. का 2? का 2 नंबर? नंबरिंग केलं तर कळते तुम्हाला. कारण नंबरिंग कुठून करणार आहे? फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिकडून. इकडून देणार का नंबर? मूर्खासारखं काम करायचं नाही, तिकडून आहे. 2 काय आहे? ग्रुप कुठला आहे? फंक्शनल आयोडो. पुढं कार्बन किती दिसते रे? 5 कार्बन आहेत ना? 3 आणि 2 5. 5 म्हणल्यावर रूट वर्ड पेंट आणि एन. सिंगल बॉन्ड आहे ना? 2 आयोडोपेंटेन. क्लिअर आहे? 2 आयोडोपेंटेन. कळालं का? अरे काय तुम्हाला काय अवघड वाटतच नाही की? हा, सगळं सोपं वाटाले. हा, काय तर अवघड झालं पाहिजे. घ्या मग आता. टू डॅश क्लोरो ब्यूटेन
2 डॅश क्लोरो ब्यूट डॅश डॅश करा, ब्यूट लिहिलं का, डॅश करा इन च्या आधी बी डॅश लावा. थांबा मीच लिहून देतो तुम्हाला, क्वेश्चन महत्वाचा इंटरेस्टिंग आहे. 2 डॅश काय सांगितलं होता, क्लोरो ब्यूट, बरोबर आहे, क्लोरो ब्यूट आहे. त्याच्यासोबत अजून एक सब ग्रुप घ्या, डॅश 2 डॅश इन. आता बनवा, आता कंबाईन मध्ये आलं बघा, क्लोरो ब्यूट डॅश 2 डॅश इन. आता इंटरेस्टिंग आहे, हे ज्याला जमलं त्याला क्लिअर झालं, मग काय विषय नाही. कार्बन कंपाऊंडला गुंडाळून ठेवा मग. हा, क्लोरो ब्यूट डॅश 2 डॅश इन. इन म्हणले, इन म्हणजे काय, अल्किनचा ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे, अल्किन, म्हणजे डबल बॉन्ड आहे. काय असणार आहे, डबल बॉन्ड. बनवा मग, एक एक गोष्टी करा. ब्यूट आहे, ब्यूट म्हणल्यावर चला हा लक्ष द्या, हे क्वेश्चन अवघड आहे का समजलं पाहिजे. ज्याला समजलंय 2 मिनिटाचं काम आहे, आणि ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्याला हार्ड करणार आहे त्याला सोपं काय विषयच नाही. मग एवढ्या लेवलला तुम्ही तयारी असेल तर ही लेवल काहीच नाही तुमच्यासाठी. क्लिअर आहे. पहिला चेक करायचं आपलं बेसिक विसरायचं नाही. रूट वर्ड ब्यूट, ब्यूट म्हणल्यावर कार्बन 4. पहिला तेच काम करा, स्टेप बाय स्टेप जायचं. क्वेश्चन किती का होईना, आपण सोपच गोष्टी ठेवायच्या त्या. कीप इट सिम्पल, आपलं तर तेच आहे. टॅग पुढं डबल बॉन्ड आहे, कुठल्या नंबरला आहे, 2 नंबरला. कुठून नंबरिंग द्या पहिला, मग नंबरिंग दिल्याशिवाय करणार नाही. कुठून ही चालू करा, इथून द्यायचे 2 3 4. क्लिअर आहे. डबल बॉन्ड कुठे आहे, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, 2 नंबरला डबल बॉन्ड म्हणजे इथं असणार आहे. क्लिअर आहे. डबल बॉन्ड लागला 2 नंबरला. पुढं अजून एक सब फंक्शनल ग्रुप आहे क्लोरो, तो बी कुठे आहे, 2 नंबरलाच आहे. तो बी कुठे आहे, 2 नंबरलाच, म्हणजे 2 नंबर तुमचा इथंच आहे. आणि इथं खाली अजून सब ग्रुप लागणार आहे, दॅट इज क्लोरीन. कळते, Cl. कळालं का स्ट्रक्चर. कार्बन वाटता येते, कार्बन वाटून द्या. कार्बन वाटता बी महत्वाचं काम आहे बरं का. हा, इकडं किती येणार, इकडं 1 दिलाय म्हणजे कितीची गरज आहे, CH3. इकडं 2 आणि 1 3, आणि इकडे 1 दिलाय 4. ह्याचा विषय संपलाय. इकडे बघा, इकडं 1 आहे, इकडं 2 आहे, 3 झाले. कितीची गरज आहे, 1 ची. CH 1 दिलाय, कितीची गरज आहे, 3 ची. CH3. हे देखील कळायला पाहिजे. कळते, तुमचं हे स्ट्रक्चर तयार आहे. 2 क्लोरो ब्यूट डॅश 2 इन. कळते का. वायने आलं तर ट्रिपल बॉन्ड येईल, एवढाच विषय होणार. कळालं का, अवघड काही नाही. ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्याच्यासाठी सगळं इझीच आहे. कळते. होप सो हा क्लिअर झाला असेल. आता हॅलोजन पर्यंत IUPAC नेमिंग काय प्रॉब्लेम आहे का, काही अवघड नसते. बघत बघत संपलं. कळते का, झालं. आता फक्त ऑक्सिजन आणि अमाइन्स राहिले, ते बी होऊन जाईल, काय विषय येत नाही. हे समजले तर ते किस जहाज की प्रत्यय है. क्लिअर आहे. सो होप सो भेटू मग नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट पार्ट साठी वेट करा. चला, थँक्यू.